तुम्हाला डाएटसुद्धा करायचं आहे आणि त्यासोबत वजनसुद्धा कमी करायचं आहे आणि पोटभरीचं खायचं आहे, मेहनत जास्त करायचं नाही, तर या पद्धतीने जर तुम्ही थालीपीठ करून खाताल तर तुमचं वजनसुद्धा नक्कीच कमी होणार. आज आपण कोबीचे थालीपीठ पाहणार आहोत. ते सुद्धा अगदी चविष्ट आणि पटकन होणारे, करायला साधं सोपं आहे. तर इथे मी एक मध्यम आकाराची कोबी घेतलेली आहे, त्यामधलं अर्ध कट करून घेतलेलं आहे आणि मोठ्या किसणीने किसून घेतलेला आहे. किस जाड असेल तर काही हरकत नाही आहे. तर या ठिकाणी आता याला छान चविष्ट आणि चटपटीत बनवण्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेला आहे. थोडंसं आंबटपणा येतो या थालीपीठाला, त्यासाठी अर्ध इथे मी किसून टाकलेला आहे आणि थोडीशी मेथीची भाजी आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेला आहे. यामध्ये टाकण्यासाठी ठेचा तयार करून घ्यायचा आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण, शेंगदाणे, पाणी न टाकता याचा वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील तर नाही टाकलं तरीही चालेल. तर या ठिकाणी चमचाभर जिरे सुद्धा यासोबत टाकून घेतलेलं आहे. पावडर मसाल्यांमध्ये धने पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच 2.5 कप इतकं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि अगदी पाव कप इतकं बेसन पीठ टाकलेलं आहे. ज्वारीच्या पिठामुळे आपल्या शरीराला छान थंडावा मिळतो आणि पौष्टिकता सुद्धा मिळतं. थालीपीठाला छान खमंगपणा येण्यासाठी बेसन पीठ इथे वापरलेलं आहे. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, कारण गोबीमध्ये स्वतःचं पाणी असतो, त्यासाठी आपल्याला पीठ यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचं, एकसारखं छान तिंबून घ्यायचं आहे. तर आता थालीपीठ थापून घेण्यासाठी इथे मी एक कॉटनचा कापड छान ओला करून घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपून घेतलेलं आहे. त्यानंतर आता तयार करून घेतलेलं पीठ यावर छान पसरून घेतलेलं आहे. थोडेसे तीळ वरतून लावून घेतलेलं आहे, म्हणजे दिसायला मस्त दिसते आणि खायला सुद्धा खमंग लागते. तर इथे आपण डाएटसाठी करत आहोत हे थालीपीठ, यामुळे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. तर जर तुमचे मुले जर तिखट खात असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अधिक पौष्टिक आहे तूप वापरल्यामुळे. तर या ठिकाणी चमचाभर तूप पसरून घेतलेलं आहे. तयार करून गेले थालीपीठ यावर टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर झाकण लावायचं, म्हणजे वरची साईड छान वाफल्यासारखं होतं, खालची साईड छान भाजल्यासारखं होतं. 1 मिनिट छान कमी स्पीडवर आपल्याला वाफून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठसुद्धा तयार करू शकता. या पद्धतीने आपले थालीपीठसुद्धा पटापट होतात. तर या ठिकाणी साधारण 1-2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वरची साईड छान कोरड्या पद्धतीने छान भाजल्या गेलेली आहे, वाफल्या गेलेली आहे, खालची साईड छान भाजल्या गेलेली आहे. पलटून घ्यायचं, दोन्ही साईडला छान थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचं. या पद्धतीने कमी स्पीडवर, कमी गॅसवर जर तुम्ही थालीपीठ छान भाजून घेताल तर थंड झालं तर सुद्धा हे थालीपीठ छान खुसखुशीत होतात, वातड होत नाही. चटपटीत, खमंग आणि वजनसुद्धा कमी करायचं असेल तर हा थालीपीठ अतिशय उत्तम असा प्रकार आहे. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगवेगळे प्रकारचे थालीपीठ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे, नक्की जाऊन पाहू शकता. तर कमी गॅसवर भाजायचं हे मात्र लक्षात ठेवा आणि पातळ थापायचं हे सुद्धा लक्षात ठेवा. तर दोन्ही साईडला छान खरपूस खमंग भाजलं की खायला सुद्धा खमंग लागते. अशा पद्धतीचं थालीपीठ असेल तर मस्त पोट भरतो. अगदी साध्या दहीसोबत सुद्धा तुम्ही पोटभर खाऊ शकता. दही जरी नसेल तरी नुसतं जरी तुम्ही खाल्लं तरी काही हरकत नाही. नंतरच्या व्हिडिओमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार.